नमस्ते मुलांनो, छान आहात सगळे? चला मुलांनो, आज आपण बाराखडी त शिकणार आहोत. चला तर, बाराखडी त. आता ही कशी तयार होतीये ते बघूया. त हलंत अधिक अ बरोबर त, स्वर व्यंजनात जोडला गेला, नवीन अक्षर तयार झालं, हो की नाही? त. चे शब्द बघूया मुलांनो. तबला, भारत. तबला तुम्हाला सगळ्यांना माहितीये, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे तबला. बऱ्याच जणांना तबला वाजवता येतो ना. भारत, भारत आपला देश, इंडिया. पुढचं बघूया. त हलंत अधिक आ बरोबर ता. आ म्हणजे काना. जेव्हा याच्यात जोडला गेला तेव्हा त ला काना आला, ता. ताट आणि तारीख. ताट, ताट म्हणजे प्लेट, आपण जेवतो ना ताटामध्ये. आणि तारीख, तारीख म्हणजे डेट. तुम्ही प्रत्येक वेळेला लिहिताना बुक मध्ये आपण बाराखडी लिहित असतो त्यावेळेस तुम्ही तारीख टाकता की कॉर्नरला डेट टाकता. सो तारीख म्हणजे डेट. त्यानंतर मुलांना अजून काही शब्द आहेत. ताक, ताक. आवडतं का ताक प्यायला? बटर मिल्क, ओके नाही? चला पुढचं बघूया. त हलंत अधिक ई बरोबर ती. ई म्हणजे पहिली विलांटी, त ला पहिली विलांटी आलीये. तिकीट आणि तिखट. तिकीट, तिकीट म्हणजे काय मुलांनो? बरोबर, आपण कुठे तुम्ही झूला वगैरे जाता किंवा प्राणी संग्रहालयात वगैरे जाता, त्यावेळेस त्या ठिकाणी तिकीट असतं की नाही आपल्याला एंट्रीला. सो काही प्रोग्राम असेल, काही कार्यक्रम असतात, त्यावेळेस पण त्या ठिकाणी तिकीट असतात, हो की नाही? मोठ्यांपासून लहानांपर्यंत तिकीट आपल्याला घ्यावं लागतं, मगच आपल्याला एंट्री मिळते. आणि तिखट, तिखट म्हणजे स्पायसी, हो की नाही? भाजीमध्ये मम्मा तिखट वगैरे टाकते, सगळं छान मसाले टाकते म्हणून भाज्या छान होतात की नाही, चव लागते त्याच्याने. सो तिकीट आणि तिखट असे हे शब्द आहेत. पुढचं बघूया. त हलंत अधिक ई बरोबर ती. ई म्हणजे दुसरी वेलांटी, त ला दुसरी वेलांटी आलीये. तीन आणि तीळ. तीन, तीन आपला अंक आहे, 1 2 3, ओके नाही? आणि तीळ, तीळ म्हणजे सिसेम, त्याला इंग्लिश मध्ये सिसेम म्हणतात. पांढऱ्या कलरचे छोटे छोटे दाणे असतात बघा. आणि संक्रांतीला आपण तिळाचा वापर करून मम्मा तीळ आणि गूळ मिक्स करून त्याच्या वड्या बनवते, लाडू बनवते. आणि आपण तुम्ही फ्रेंड्सला देत असता की नाही, इव्हन स्कूलमध्ये टीचर्सला पण देता. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, असं आपण म्हणतो ना, ते तीळ. आणि मुलांना तीळचा अजून एक अर्थ आहे. आपल्या शरीरावर, हातांवर, पायावर किंवा चेहऱ्यावर तीळ असते, ओके नाही? काळे असे डॉट असतात, त्याला पण तीळ म्हणतात. पुढचं बघूया. त हलंत अधिक उ बरोबर तू. उ म्हणजे पहिला उकार, त ला पहिला उकार आलेला आहे. तुळस आणि तुकाराम. तुळस, सगळ्यांकडे तुळस आहे की नाही? येस, तुळस मीन्स तुलसी. त्याचे तुळशीचे किती गुणधर्म आहेत मुलांना, हो की नाही? तुळस, मम्मा काढा करते त्यावेळेस तुळसचा वापर करते, तुळसची पूजा केली जाते, हो की नाही? आता तुळशीचं लग्न पण झालं ना? येस, दिवाळी नंतर असतं. तुकाराम, सगळ्यांना माहिती तुकाराम महाराज, हो की नाही? चला पुढचं बघूया. त हलंत अधिक उ बरोबर तू. उ म्हणजे दुसरा उकार, त ला दुसरा उकार आलेला आहे. तूप आणि तुरडाळ. तूप, तूप सगळ्यांना माहितीये, घी. आणि तुरडाळ, पण डाळी शिकलो, त्यामध्ये तूर डाळ, मुगाची डाळ, हो की नाही? सो तुरडाळ, जी खिचडीला पण वापरतात, वरणाला पण वापरतात. चला मुलांनो, या ठिकाणी आपण त ची अर्धी बाराखडी तयार केली. आता पुढची बाराखडी बघूया. त हलंत अधिक ए बरोबर ते. ए म्हणजे एक मात्रा, त वर एक मात्रा. तेल आणि तेरा. तेल, तेल म्हणजे ऑइल. आधीच्या शब्दामध्ये आपण तूप बघितलं, हो की नाही? तेल, तूप असं म्हणतात. सो तूप हा शब्द बघितला, आता या ठिकाणी तेल आलेला आहे, तेल म्हणजे ऑइल. तेरा, तेरा आपला अंक आहे, 1 3 13, हो की नाही? 13. पुढचं बघूया मुलांना. मुलांना तेचे शब्द अजून आहे नातेवाईक. नातेवाईक मीन्स रिलेटिव्ह. चला, त हलंत अधिक आई बरोबर तई.
आई म्हणजे दोन मात्रा, तवर दोन मात्रा आल्यात. तैवान आणि तैमूर. तैमूर तुम्हाला माहिती असेल, नेम ऑफ द बॉय, मुलाचं नाव. आणि तैवान, तैवान चिल्ड्रन ही एक कंट्री आहे, देश आहे. चायनाच्या इथं रिपब्लिक ऑफ चायना असंही त्याला म्हटलं जातं. आणि ईस्ट एशियाला ही कंट्री आहे मुलांना, तैवान. त हलंत अधिक ओ बरोबर तो. तोफ आणि तोरण. तोफ शिवाजी महाराजांच्या काळात होते की नाही, तोफ वगैरे सगळे युद्धाच्या वेळेस वापरायचे, तलवार, ढाल, तोफ. तोफ त्याच्याने युद्ध केलं जायचं. तोरण आपण जे दाराला लावतो तोरण, आता दिवाळीला लावलं असेल ना मम्माने, येस तोरण. त हलंत अधिक औ बरोबर तौ. एक काना दोन मात्रा, शब्द नाहीयेत मुलांना. पुढचं बघूया. त हलंत अधिक अम बरोबर तम, अनुस्वार आलेला आहे. तंबू, पतंग. तंबू, तंबू म्हणजे टेंट. आणि पतंग, पतंग म्हणजे काईट. संक्रांतीला पतंग उडवतात ना. त हलंत अधिक आ बरोबर ता. बघा मुलांना, आतापर्यंतच्या बाराखडीत एकदाही याचे इथे शब्द नव्हते आलेले, आपण नेहमी डॅश करायचं, हो की नाही. पण या ठिकाणी आता त्याचे शब्द दिलेले आहेत, स्वतः आणि विशेषतः. तुम्हाला आठवत असेल मुलांना, तर आपण आहाच्या शब्दांमध्ये हे शब्द शिकलेलो आहोत. तुमच्या अक्षर ओळख या बुक मध्ये बरेचसे अजून त्यांनी शब्द दिलेले आहेत. स्वतः म्हणजे स्वतः आपण, माय सेल्फ. आणि विशेषतः, विशेषतः इम्पॉर्टंटली. सो याप्रमाणे हे आपण शब्द शिकलो. चला आता तची बाराखडी आपण म्हणून बघूया. त, ता, ती, ती, तू, तू, ते, तै, तो, तौ, तम, ता. चला आता ही बाराखडी वहीत कशी लिहायची आहे, बरोबर तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये. मराठीत तारीख टाका. तारीख बघितलं, तारीख हा शब्द आलाय म्हणजेच डेट. बाराखडी त हेडिंग द्या आणि याप्रमाणे बाराखडी लिहून काढा. शब्द बोलून बोलून लिहा मुलांना आणि नंतर ही आडवी बाराखडी पूर्ण करा. चला तर आज आपण कोणती बाराखडी शिकलो, त ची बाराखडी शिकलो, हो की नाही. पुढच्या पिरियडला आपण नवीन दुसरी बाराखडी शिकूया. धन्यवाद.